कलियुगामध्ये महाराज सांगू लागले की ब्रह्मदेवाने या जगतामध्ये ब्रह्माचं विधी लिखित असलेलं जगाला समजून सांगण्यासाठी जाऊ द्या जगाला समजून सांगण्यासाठी जगाचा विषय जगाला पटवून देण्याचा जो विषय आहे तर भगवंताने ब्रह्मदेवाने मनुष्याची योनी तयार केली. अनेक योनीच्या कारण का इतर योनीच्या ठाई आणि हा विचारच नाही. त्याच्यासाठी देवाने काय केलं तर मनुष्य योनी तयार केली. कारण का मनुष्य योनी का तयार केली तर सगुण रूप चरित्र वर्णन करण्यासाठी मनुष्याचं विधीने त्याचं विधान केलं आणि मनुष्य जन्म तयार केला. कारण का त्याचं नामस्मरण करण्यासाठी ब्रह्मदेवाने माणसाचा जन्म दिला. पण माणूस देवे दिला देहे भजन गोमटा मात्र तो या झाला फाटा बाधितेचा. देवाने आपल्याला भजनासाठी दिले बरं का, वास्तू काही करण्यासाठी दिलं नाही. पण आम्ही काय काय करतो ऐका. महाराज सांगू लागले बाबा मागच्या अध्यायामध्ये तुकाराम महाराजाला एका सावकारानं शेत राखायला दिलं होतं. शेत राखायला दिल्याच्या नंतर तुकाराम महाराज शेत राखत असताना मळ्यावर बसून भजन करायचे पण एकही पाखरू आणलं नाही. आणि तेवढं वावर आहे ते काऊन कंस निसते पिशा उभा राहिल्या होत्या. आणि मग त्यांनी पंचायत घातली की बरेच काही करार झाला कुठाने झाले. पण भगवंताची लीला अशी आहे की देवानी काय केलं छोट्याच कंसाला खूप दाणे आणून दिले. मग करेल ते काय देव काय करेल याच्यात काही बघायचं नाही. फक्त देवावर आपला विश्वास पाहिजे बरं का. आपण जे असं फिरतो की नाही भटकत आपला विश्वास नाही. ज्याचा निश्चय आहे जो निश्चयाने त्याचं भजन करतो किंवा निश्चयाने त्याचं नाम घेतो त्याच्या प्रपंचात कधी कमी पडत नाही आणि त्याला देव कधी कमी होऊ देत नाही. पण पारभर इतर पारभर तिथं असलं केलं की देव त्याच्याकडे कानाडोळा करतो. त्याच्याकडे भूताची अनेक विघ्न त्याच्या घराला पाठवून देतो. सगळे विघ्न त्याच्या घरी येतात. का बरं तर का चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून भगवंताचं नामस्मरण करत असताना निर्द्वंद विषय असावा, निरपेक्ष विषय असावा आणि कसल्या प्रकारची कल्पना नसावी, शंका नसावी, द्वैत नसावं, काही नसतं. असं निरपेक्ष भजन केलं की तिथं काही कमी नसतं. तसं बाबा तुकाराम महाराजांनी तशा स्थितीत भजन केले. कसं भजन केले जसं पाखरं खाऊन तिथंच खायचे आणि तेवढंच खायचे. उद्याची अपेक्षा पाखरं केली नाही. आम्ही किती पिढ्याची अपेक्षा करतो 17व्या पिढीत केला होता माझा. म्हणजे 13वी पिढी काय खाईल म्हणून 12 पिढीचं होतं. काय करत तेवढं करू. पाखरं काय करतात महाराज जेवढं आहे तेवढं खातात उडून जातात. ते का गुंतूनही राहतील. किंवा महाराज दुसरं उदाहरण देतात वस्ती करो वस्ती आला आणि प्राप्त काळी निघून गेला. तुमच्या घरी पाहुणा आला एक रात्रीला मुक्कामाला राहतो आणि सकाळी त्याच्या घरी निघून जातो. पैसे असावे संसार असं संसारात राहावा. हा पाहुणा आलेला मग मी राहिलो रात्रची रात आता माझ्या नावावर एक घर करून द्या म्हणतो नाही म्हणत. तसं बाबा तुकाराम महाराज त्या पाखरासारखी जी स्थिती झाली आणि अशा स्थितीत देव भजन केले तुकाराम महाराज. म्हणून तुकाराम महाराजाला देव प्रसन्न झाला आणि छोट्या कंसाला दाणे झाले. तर किती 17 खंडी ज्वारी झाली नाही. हे रात्रच्या अध्यातला विषय झाला असं मला सांगू लागलं. अहो महाराज सांगू लागले
तुकाराम महाराजांनी प्रपंचाची हाळहाळ सोडून टाकली. प्रपंचाचा विषय सोडून टाकला. कारण का प्रपंच कसा आहे, संसार कसा आहे, दुःखरूप आहे. ठाऊक कशी आहे दुःखाचा संसार, आणि सुखाचा विचार नाही तिथे. इथं सुखाचा विचारच नाही, दुःख बांधवडी आहे. हा दुःखरूप आहे. दुःखरूप संसाराला सुखरूप करायचं असेल तर रात्र आणि दिवस त्याच भजन करावं लागतं. बाकी काही करायची गरज नाही. आणि जरी केल्या तरी चित्त तिथून ढळ द्यायचं. वावर जरी झाल्या तरी काही अडचण नाही. बुधवारे बाबाचे एक गवळण होती, आणि बुधवारे बाबा काल्यात काय म्हणायचे पानिया निघाले गोजेरी, पानिया निघाले गोजेरी, लक्ष ठेवून डोई घागरे, पानिया निघाले गोजेरी. बुधवारे बाबा काल्याच्या कीर्तनात काय म्हणते, पानिया निघाली गोजेरी, लक्ष ठेवून डोई घागरी. पहिल्याच्या काळामध्ये आपल्याला आडाचं पाणी होतं, मग तुम्हाला माहित असेल तुमच्या काळात, दिव्यांगला त्याला पण पूर्वीच्या काळामध्ये आडाचं पाणी होतं. आणि मग ते बायका एकावर एक 2-2 आणायचे कमरावर. 2-2 हांडे आणले, कमरात एक पण हाताचे, आणि वरी 2 घागरी. आणि जर मैत्रीण भेटली किंवा आपल्या माहेरच्या जर दोघी भेटल्या, पहिलेच्या बाईला याच्या घरी त्याच्या घरी हिंडायला चान्स नव्हता. पहिलं तसा सर्वात वेगळा. आणि आता सासू कोणती सासरा कोणती काही माहित नाही, कोणाचाच जीव नाही. ऐका जीव आता नाही. पण पूर्वीच्या बायका बोलायचं असेल तर त्या पाण्याच्या वाट्याला, नाहीतर दिवाच्या नदीला, त्या 2च ठिकाण होते बोलायचे, बाकी कुठं नव्हतं. तर ती गवळण पाण्याला गेली, आणि पाण्याला जाताना तिच्या डोक्यावर एकावर एक 2-3 हांडे, आणि एक काकामध्ये आहे, एक हातात आहे. आणि 1 तास उभा राहून बोलल्या, काय अवघड झालं नसेल. बरं, इकडे तर बोलू लागली, असं करायला, पण लक्ष कुठं आहे तुझं? लक्ष ठेवून दोई घागरे, वरच्या हांड्यावर तिचं लक्ष आहे. बोलताना जरी तुम्हाला बोलत असली तर लक्ष त्या हांड्यावर आहे. तसं तुम्ही आम्ही प्रपंचात जरी वावरत असलो तर आपलं लक्ष तिथं असावं. तुमचं काम देव केल्याशिवाय नाही. आणि तुमचं लक्ष कोणीकडे भटकत असं तर देव नाही, कोण भोग तुमच्यासोबत येणार का? आम्ही लक्ष लावा लागतो. लक्ष लावून राहा गोविंद राहा. लक्ष तिथं झालं काम संपलं. तसं तुकाराम महाराजाचं लक्ष तिथे होतं. तुकाराम महाराज कशा प्रकारचं भजन करत होते, म्हणून छोट्या झाडाला कंस आले बरं का. पिशा झाले, सगळं पाकडं खाऊन गेले. घर लिहून द्यावं लागलं होतं, पण ती परिस्थिती माझ्या भगवंताने निरसन करून टाकली. कारण का हस्ता पाठीला काम. तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याच्यावर भारच घातला होता. महाराज म्हणले, तुका म्हणे भार घातली यावरी, आणि होईल कैवारी नारायण. नारायण कैवारी होतो. कैवारी होऊन काय करतो तर छोट्या झाडाला दाणे आणून देतो. घर लिहून दिलेलं कागद तुमचं तुम्हाला आणून देतो. अजून काय करायला पाहिजे? देव करतो बरं का, करत नाही असं नाही, पण देवाकडे आपण फक्त जावं लागतं तर देव करतो. तुकाराम महाराजांसारखं. अजून काय म्हणाले? मनी आले भांडेन घेत सते, समजाने घातला पाण्यात आता महाराज जिजाबाईला कसा राग आला असेल, किती तळमळ करायला लागली. 17 खंड्या दाणे 15 खंड्या म्हणतात, कशाला म्हणतात. आज काय असेल पुरपुरून येऊ लागले, काय म्हणू लागले, काय माझ्या नशिबाला मिळालं. खरंच म्हणली आहे. काय म्हणते ती जिजाबाई म्हणाली, लोकाला सांगते तुकोबाची कांता सांगी लोकापाशी, माझा वेळा गेला
पंढरीची कुटका तो विना विना त्याला दोन तार करी वेरजार पंढरीच्या कुटका तो विना विना त्याला दोन तार माझ्या माई बाकी बरे नाही केली पदरी बांधिले भिकाऱ्याच्या पुस्तका तो विना विना त्याला दोन तार माझ्या दोघी बहिणी नांदती सुखाने माझ्या नशिबाचे कैसे करणे पुस्तका तो विना विना त्याला दोन तार सगळ्या बायला सांगणार एवढं मोठं माझ्या पदरात असलं पडलं माझ्या बहिणीचा सर्व गाव मोठ्या राजकारणी सरकार पण माझ्या पण माझं काहीच केलं नाही अशा भिकाऱ्याच्या पदरात घातलं नवऱ्याची अपघात झाल्यावर बायका काय काय म्हणते सांगताय ना महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजाची बायको असं म्हणली आमची काय हाल आहे बघाले बाबा हा जिजाबाई म्हणू लागल्या काय करावं म्हणले दिवाळ काढून टाकले ना सगळा सत्यानाश झाला आता काय करा पुढं काय खाती एवढा दुष्काळ मोठा पडलेला आहे आता काय करावं जिजाबाई म्हणू लागले पण जिजाबाई थोडी जर भगवंतावर विश्वास ठेवत होती तर जिजाबाईची परेशानी होत नसते जिजाबाईचा अविश्वास होता म्हणून जिजाबाईला परेशान करण्यासाठी देवानं थोडं ठेवलं होतं काम काय म्हणतात ऐका महाराज लोक गावातले म्हणू लागले अहो आता काय करावं म्हणले देवानं दिलं पण बरोबर आहे पण कर्मानं दिलं आता त्याला आम्ही काय करावं एवढे जेवारी झाले घरी लेकराला अन्न नाही खायला आत्ता पसाभर जेवारी नाही कपडा नाही लत्ता नाही खायला मुश्किल आहे मग आता त्याच्या घरी एवढी परिस्थिती असताना एवढं मोठे दाणे आले जेवावं का नाही तर महाराज काही लोक म्हणतात काय करते त्याचं कर्मच बलवंत आहे देवानं दिलं पण कर्मानं नेलं काही लोक म्हणतात बघा देव आला द्यायला तर कदर नाही घ्यायला असं ते म्हणतात पण त्याचं कर्म बलवंत होतं आणि कर्माच्या मार्गाने त्याला ते खाऊ दिलं नाही नेऊ दिलं नाही बाबा काही लोक असंही म्हणू लागले अजून काय म्हणतात नित्य है हार करते महाराज एवढं मोठं संकट आलं निरसुंदी गेलं पण त्यातील एवढा सुद्धा परिणाम झाला नाही चित्तावर कारण का तुका म्हणे देहे भरेला विठ्ठल काम क्रोध घर केले काय नाही महाराज कसल्याच प्रकारचा परिणाम काय आहे तर देहात विठ्ठल भरलेला आहे साठविला राहे हृदय संपुष्टी हृदयामध्ये भरून उरलेला देव आहे आणि त्याच्यावर त्याची कृती जडलेली आहे त्याच्याशी एकरूप झालेला आहे काय झालं कसं झालं काय परिणाम कशाचा काही माहिती नाही तुकाराम महाराजाला आणि तुकाराम महाराज फक्त भगवंताच्या नामामध्ये मग्न झाले होते आणि काय म्हणतात ऐका सगळे सोडून गेले महाराज मंदिरात गेले पुराणी मंदिर विश्वांबर बाबाच्या काळातलं मंदिर होतं आणि लई आता जुनं झाले फाटून गेले म्हणून आता आपण काय करावं मोठं करावं बांधून म्हणून त्याला उचलायला सुरुवात आपल्याला कीर्तनाला होते काही लोक बी ऐकायला येतील म्हणून तुकाराम महाराज इकडलं सोडून दिले जरा आणि तिकडे बसले तिकडे करल्याच्या नंतर जिजाबाई काय म्हणतात
श्रवण झाल्या हो मना पाती निघास साक्षला साक्षर तावाही येऊन आपण ज्ञान साधता. महाराज सांगून आले की बाबा माणसाला काय व्हावं लागतं, आधी श्रवण व्हावं लागतं. श्रवण कशाला म्हणतात? पोथी ऐकली ना, ह्या पोथीचं जाऊन मनन करायचं बरं का. मनन म्हणजे काय? महाराजच्या ओळीचा काय अर्थ सांगले त्याच्यावरती असा अर्थ झाला बघा. जेवढं सांगले तेवढं त्याचं चित्त पाठांतर करा म्हणजे मुपाट. आणि तेच मनन झाल्याच्या नंतर तोच निश्चिध्यासन म्हणजे त्याचा ध्यास निघते. कसा? महाराज म्हणले ध्यास हा जीवाला पंढरीची जाऊ पंढरीचा राणा डोळे भरून पाहो ध्यास करा. नित्य ध्यास. ज्या वेळेला स्मरण होतं, श्रवण होतं, मनन होतं आणि तेच मनन नित्य ध्यासनात झालं. नित्य असा ध्यास लागला. ज्या वेळेला नित्य ध्यासन होतो, नित्य ध्यासन झालं की साक्षात्कार. साक्षात्कार झाला की सगळे तिन्ही माया जाळ तुटतील. सगळी माया जाळ तुटतात. का तुटतात महाराज? कशाने तुटतात? आणखी नका पडू गबाळाचे भरी तिथे आहे थोडे नागवन. तिथे नागवन आहे बरं का, म्हणून त्याच्या गबाळाच्या मागा पडू नका. आणि गव्हाळ बाजूला झाल्याच्या नंतर प्रभू तीच एकरूप होतो. याचं नाव साक्षात्कार आहे. अशी ज्या वेळेला वृत्ती होते तो साधक त्याचा कैवारिक देव होतो. मग द्वारकेचा राणा पांडवा घरी. मग तुमच्या पाठीमागे असतो, पुढे बी असतो आणि तुमचं न सांगता करे सर्व काम. भक्त समागमे सर्व भाव हरे न सांगता करे सर्व काम. मग देवाला काहीही काम सांगता येत नाही. पण माणूस काय करतो बघा, देवाचं कार्य असतं बरं का. माणसाला बेजार करायचं कुणाचं काम असतं? देवाचं. एवढं करून मी मला काही बरं पडत नाही. त्यानं तर काय केलं मग? त्यानं नाही केलं बा, तुझे कर्म आहे. कर्म जरी असले तरी तुझी मनाची गती कशी आहे? तुझं मन स्थिर आहे का? तुझं मन किती चंचल केलंय बरं? तू त्या मनाने तिथं जात असता. आपण आपली ज्या वेळेला चौकशी करू त्यावेळेला आपल्याला ते उत्तमची गती उत्तम पावेल. उत्तम भोगील जीवखानी. उत्तमची गती. गती उत्तम, देहे उत्तम, सगळं उत्तमची गती उत्तम पावेल. नाहीतर उत्तम भोगील जीवखानी. जीवाला बी दुसऱ्या जरी खाणीत गेला तर पुत्र झाला तरी करोड रुपयाच्या गाडीत फिरणारा पुत्र. कुत्र्याच्या जरी गेला तरी. आता कोण आहेत कुत्रे? मायबाप नाहीत गाडी, कुत्रे आहेत मानले आहे ना. 50 लाखाची गाडी, त्या गाडीत कुत्र ह्याला फिरायला नेते. कोणाला? मालकाला फिरवायला कुत्र नेते. म्हणून महाराज म्हणले उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील जीवखानी. उत्तम प्रकारची खाणी राहील आणि तिथं सेवेला दासदासी राहतील. असा जन्म मिळेल. कशाने मिळेल? तर तुमची स्मरण मनन नितीध्यासन साक्षात्कार झाला की त्या स्थितीला जाता आणि तुमच्या मनावर पद प्राप्त होतं. अशा प्रकारचं भजन करावं. याच्यासाठी तुकाराम महाराज सगळ्याचा विंकार केला. सगळ्याला बाजूला टाकलं. काम क्रोध वैरी काढिले बाहेरी किंवा काम क्रोध वैरी घातले बाहेरी बैसला अंतरे पांडुरंग. काम क्रोध वैरी हे बाहेर घातले आणि ज्या वेळेला अंतरात पांडुरंग येतो ना तेव्हा देव काम करतो. का बरं?
तर उत्तमची गती उत्तम आहे, हे उत्तम आहे आणि खाणी सुद्धा तुम्हाला उत्तम मिळेल. कशाने मिळेल तर अशा प्रकारचा परमार्थ करा. अपेक्षा ठेवून करू नका, आशा ठेवून करू नका, काही भेटेल म्हणून करू नका. कशाच्या तर पोटी केलेला परमार्थ अधोगतीला नेतो. तुम्हाला वाटते की मी पृथ्वीला आलो, पण आशा कोणती जरी असली ना तर तीच पोटी तुमची माती केल्याशिवाय असली. आशा नका. महाराज म्हणले सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया. आशाच्या पाठीमागे गेला की जन्म वाया जातो. पण तुकाराम महाराजांनी गेले आशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता सगळं नावडं तुको भरायला होतं आणि त्याच स्थितीचं तुकाराम महाराजांचं भजन होतं. तर काय म्हणतात ऐका अजून. आशा संकल्प करून देवाला येऊन तुकडीले आपल्या हाती तुकडी देऊन तिकडे पाणी अहो महाराज देऊळ बांधायला काढले महाराज. आपणच चिखल करायची, आपणच माती आणायची, आपणच चिखल चढवायचा आणि आपणच ते बांधायचं. तुकाराम महाराज विश्वांबर बुवाच्या काळातलं मंदिर जुनाट झालेलं होतं, पडून गेलेलं होतं. म्हणून देवावर चांगलं काम करावं म्हणून तुकाराम महाराजांनी स्वतः काम करू लागले. आता घरला कधी जात असतील, घरचं काही असेल की नाही. मग मला सांगा घरी काय खात असतील, घरी काय होत असेल. आम्ही 1 तास घरी बसणार पोटी झाल्यावर. आम्हाला कशाची काय अशी वाटली ना, आम्हाला पुण्या गाडीत नेईल म्हणाला. तुकाराम महाराज सगळं सोडून दिले होते. जाळून संसार बैसलो अंगणी. जाळून अंगणात बसले होते तुकाराम महाराज. आणि म्हणून महाराज म्हणू लागले स्वतःच चिखल करू लागले, स्वतःच चिखल करत होते. अजून काय काय करायला तो महाराज. आता बघा फक्त तुम्ही संकल्प करा. काय म्हणले महाराज. तुकाराम महाराजांनी संकल्प केला मंदिर बांधल्याशिवाय मी पाणीच पिणार नाही. बरं का. तुकाराम महाराजाचा संकल्प झाला, पण देवाला वाटलं एकटं काय काय करेल. टोपलं आणि का दगड आणि का माती आणि का चिखल काय करेल. देवाला काळजी झाली. अहो देवाला काळजी झाली आणि देव काय करतात बरं ऐका. देवालयाच्या कामाची लावणे आवडतपणे काय म्हणलं की काही विचार नाही. माधवी पंताजी डाविले धान्य ठेवले तया ते देवालयाच्या कामाची लावणे अहो रात्रच्या आज्ञामध्ये की नाही ज्या पंताकडे किती खंड्या दाणे ठेवलं होतं 15 खंड्या. 15 खंड्या दाणे त्याच्याकडे ठेवल्यावर देव काय केला म्हणे भगवान परमात्मा त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याच्या स्वप्नात जाऊन सांगला रे बाबा तुकाराम महाराज तर घरला नेले नाही दाणे. हे दाणे काय कर मजुरी लाव माणसं लाव पण त्या मंदिराचं काम कर. बोली काय सत्कार्याला घालायचंय. महाराजाच्या घरी यायची नाही बोली नाही. मग ते सत्कार्य करायचं वारकऱ्याला जीव घाला काही बी सत्कार्य करा म्हणून ते दिलेलं आहे. मग आता तू काय कर उद्यापासून माणसं लाव आणि ते काम करून घे. जेवढं लागते तेवढी त्याच्यातली ज्वारी खर्च कर असं त्या ब्राह्मणाला सांगितलं. ब्राह्मणाला सांगितल्याच्या नंतर काय झालं बरं
परे समाचार सत्वरी देवाचा. अहो त्याला स्वप्न पडलं सकाळी जागे झाला आणि सगळ्या ग्रामपंचायतीचे जेवढे काही सदस्य पाटलं पंच होते तेवढ्याला बोलून घेतलं आणि बघा म्हणजे मला रात्री स्वप्न पडलं आणि साक्षात पांडुरंगाने माझ्या स्वप्नात त्यांनी सांगितलं. काय सांगितलं? काय नाही म्हणले, जेवढी काय ज्वारी तुझ्या घरी ठेवलेली आहे 15 खंड्या आणि तेवढी ज्वारी आता तुकाराम महाराज एकटं काम करायला आणि एवढा खर्च ह्या मंदिराला लावा असं मला स्वप्न पडले. काय करावं लागेल बरं? सगळ्याची तुमची सगळ्याची राय घ्यावा म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो. आता कसं करावं? या स्वप्नाचं खरं की खोटं मलाही काही कळत नाही, पण आता देव सांगले म्हणल्यावर आपल्याला काहीतरी करावंच लागणार असा विचार करून ते पंच लोक गावातले काय म्हणतात? आश्चर्य करून या पुढे देवाला अशी थांबया येती रोज का उतरी तसे भिंती हाती घेऊन या. तुकाराम महाराजाला काही माहित नाही बरं का. तुकाराम महाराज भिदारी पाडत होती वळले आता जुनं मंदिर झालं म्हणून ते भीती पिरळीनं पाडू लागले. पाडत असताना आता हे गावातले जेवढे काही पाटलं होते तेवढे सगळे तुकाराम महाराजाच्या मंदिराला बघायला जाऊ. मंदिराला बघायला निघाले तर काय तुकाराम महाराज एकटेच करत होते. मग त्याच्या लक्षात आलं आणि पाहिल्याच्या नंतर तुकाराम महाराजाला गावातली लोक काय म्हणतात बरं? आता साहेब मद्र मानसे ठेवले पापे कारेगर त्याचे रे. महाराज सांगू लागले आणि ह्या सगळ्या लोकांनी पाहिल्याच्या नंतर त्या लोकांनी 5 माणसं हाजरीचे ठेवले म्हणजे तुकाराम महाराजाच्या सोबत. ते 5 माणसं लावल्याच्या नंतर आता त्या 5 माणसाचा जे काय दाम असेल जे काय मजुरी असेल ते त्यांनी देवावं असं त्या गावकऱ्यांनी ठरवलं म्हणतात. अहो महाराज इथं आणले दगड आणले माती आणली चुना आणला आणि बांधकामाला जोर आला आणि मस्तपैकी बांधकाम सुरू झालं आणि जेवढी काही 15 खंड्या ज्वारी होती तेवढ्या 15 खंड्या ज्वारी खर्च केले आणि मंदिराचं काम मस्तपैकी झालं. कुणाचं? पांडुरंग परमात्म्याचं ज्या विश्वांबर बुवाने त्या काळात बांधून ठेवलं होतं आणि ते विश्वांबर बुवा किती पिढी होती तुकाराम महाराजाची? 4थी पिढी का 5वी? विश्वांबर बुवाची तुकाराम महाराजाची किती पिढी होती? 4थी पिढी होती. 4थ्या पिढीचं म्हणलं तर 100 म्हणलं तरी 400 वर्षाचं असतं. 400 वर्षाचं मंदिर जुनं झालेलं तुकाराम महाराजांनी पाडलं आणि पाडून त्याचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केल्याच्या नंतर काय झालं बरं? उद्यापन राहिले पाहे ब्राह्मण भोजनाही झाली नाही या उपाय कावा काय आता महाराज मंदिराचं काम झालं पण आता जर उद्यापन करायचं म्हणलं सप्ताह करायचा म्हणलं तर आता आपल्याकडे पैसे नाहीत. कसं करावं? कुठून आणावं? तुकाराम महाराजाच्या मनामध्ये तळमळ चालू झाली. कारण का महाराजाच्या मनात तळमळ झाली का ते तळमळ देव निवारण करतो. फक्त आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी अपेक्षा असते. एवढी सुद्धा देव तळमळ करू दे ना माणसाला. बरोबर न सांगता करो तुम्हाला अंतर. देवाला सांगायची गरज नाही आणि देव लगे धावत येतो अनेक रूपामध्ये काम करून जातो. आणि देवाच्याही मनात होतं बरं का ते दाने तुकाराम महाराजाला का नेऊ दिलं नाही हे आपल्याला काल कळलं का? का नेऊ दिलं नाही? त्यांनी एवढी मेहनत केली
त्याच्या विषयाला दाणे 17 मन आले, मग त्यांनी नेवावं का नाही 15 खंड्या दाणे? नाही नेले. का नाही नेले? तर पुढे मंदिराचं काम करायचं हे तुकाराम महाराजाला नाही तर देवाला माहित होतं. आणि देवाने तसं केलं. मग ते 15 खंड्याचं जे धान्य होतं ते आज मंदिराला खर्च झाला. मंदिराला खर्च झाला ठीक आहे, पण मंदिराचं काम झालं. आता उद्या उद्दीपनाचं काम आहे. 7 दिवसाचा सप्ताह करायचा आहे आणि कळशारोहण करायचं आहे. पण त्याला नाही तर रक्कम आता काय करावं? तुकाराम महाराज देवाला म्हणतात आणि मनामध्ये चिंता करू लागले. तर काय होईल बरं आता? महाराजी पंता अहो महाराज सांगू लागले, ज्याच्याकडे दाणे ठेवले होते की ना 15 खंड्या, त्याच ब्राह्मणाला पुन्हा स्वप्नामध्ये गेले देव. स्वप्नात गेल्याच्या नंतर त्याला दृष्टांत दिला. स्वप्नामध्ये देव बोलू लागले आणि काय बोलले बरं ऐका. देव म्हणू लागले त्या पंचेला, त्या ब्राह्मणाला म्हणू लागले, अरे तुम्ही जे न्याय केल्या असे कसे पंच म्हणले तुम्ही? ज्याच्याकडे दाणे होते, ज्याच्या ईशाला यायचे त्याला दिले नाही, नको त्याच्या घरी नेऊन ठेवल्या. हे का तुमची पंचायत आहे? हे का तुम्ही पंच होता? अशा प्रकारे त्या पांडुरंगाने त्या ब्राह्मणाला सांगितल्याच्या नंतर आणि तो ब्राह्मण काय म्हणतो बरोबर? आणि महाराज सांगू लागले, तो देव म्हणू लागला, काय तुम्ही पंचाव म्हणजे न्याय असे करणारे आहोत का? अरे म्हणले, त्याला शेत राखायला ठेवलं, त्याच्या विषयाला जेवढे दाणे आले तेवढे घेतल्या नाही तर नाही. तुकाराम महाराज घेतले नाही. तुम्हाला द्यायचे होते, तुम्हाला काय झालं असं थोडे दिले ते बी दिल्या आणि तुम्ही काय केल्या? त्याच पैशावर मंदिर बांधून काढलं. तुम्ही काय खर्च केले? तुमच्या पदरचे काही खर्च केला का? तुम्ही काही चेहऱ्याने तिच्यात घातल्या का? एवढी पापी पंचावती तुमचं काय पंचित करता? असे कसले पंच तुम्ही? 2 रुपयाचं सुद्धा तुम्ही खर्च केले नाही. त्याच्या ह्याच्यावरच केल्या आणि त्याचाच होतं त्याला दिल्या नाही. गेल्या नाही तर नाही वा घेतल्या तर घेतल्या, तर त्याचा अर्ध मन तर द्यायचे होते मी. जो राखण घेतला होता ते अर्ध मन तरी दिल्या का तुम्ही? दिल्या नाहीत. असे पंच नसावेत गावामध्ये. अशी पंचायती कर जर केल्या तर कशी वाट होईल? लोक कसे भरोसा करतील? असं देव कुणाला त्याच ब्राह्मणाच्या स्वप्नातून सांगू लागले. महाराज सांगू लागले की बाबा आता तुम्ही काय करा, सावलीवर सगळे लोक बोला गावात. आणि सगळे लोक बोलवल्याच्या नंतर सगळ्याच्या समोर विषय काढा. देवाला काय करायचं होतं? तुकाराम महाराजाच्या मनातलं करायचं. तुकाराम महाराजाच्या मनात काय होते की आता सप्ताह करायचा आहे, कळस बसवायचा आहे, ह्याला कुठं खर्चाला पैसे आहेत. मग आता देवाला काळजी लागली. देव आता कोणातरी मताने का होईना देव बरोबर मार्ग काढतो. पंचायत बोलवली आणि त्या पंचायत काय म्हणू लागले ऐका. अहो ते माधादी पंच होते आणि त्यांना हे स्वप्न पांडुरंगाने दाखवलं. पांडुरंगाने स्वप्न दाखवल्याच्या नंतर तो महादाजी पंत गावात आले. चावडीवर सगळे गावातले जेवढे काही कार्यकर्ते होते, नेते होते, पाटलं होते,
सगळ्याला बोलून घेऊन आपल्याला जे काही दृष्टांत झाला ते दृष्टांत आपण आता त्या गावकऱ्याला सांगू आणि अशा प्रकारे तो निघाला म्हणतात गावात. म्हणून म्हणून महाराज म्हणू लागले बाबा आता काय करावं, खरंच आता आपल्यावर संकट आलं, देव आता आपल्यावर कोपलेला आहे. मग आता काय करावं लागल, काय नाही म्हणजे आता तातडीची बैठक घ्या आणि सगळे गावकरी बोलूया, अशा प्रकारे असणारी बोलू लागली. कुंडली कौरधारी पंढरीनाथ भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु सच्चिदानंदाय नमः. माग टाकुल यापी बोलावो ना, ग्रामस्थ बोलते हो वेदना. पिका घेतले तो भरून झाले आदमना ठेवी पा. अहो महाराज सांगू लागले, सगळे लोकाला त्या पुढे न्यायामध्ये म्हणू लागले, अरे तुम्ही सगळं पीक भरून घेतल्या बरोबर आहे, पण तुला 2 खंड्यात धान्य दिले, मी त्याच्यात ते तुला अर्धमण द्यायची बोलली होती, तुम्ही का दिले नाही. असा प्रस्ताव मांडल्याच्या नंतर सगळे लोक काय म्हणतात ऐका बरं. मागते बोले ते अपराते व्याद्रष्टांत देखील राहते नेदे तरे पांढरा समृती बोले मद प्रत्येक. अरे बाबा तसं करू नका म्हणले, आपण केल्या बरोबर आहे निवडा, पण ते चुकीचं झालं. कसं झालं तर मला साक्षात पांडुरंगाने रात्री स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, तुम्ही सगळंच घेतल्यावर तुम्ही काय केल्या, 17 खंडी ज्वारी झाली, तुकाराम महाराजाला काही दिल्या नाही. दिल्या नाही तर नाही, तुकाराम महाराज जी स्वीकारली नाही तर तुम्ही काय करा, सत्कार्य करा म्हणून ते तुम्हाला दान केले. मग ते तुम्ही दान केल्या ठीक आहे, पण त्याच दानाचं तुम्ही मंदिर उभा केलं, तुमच्या पदरचं तुम्ही काय केलं. देव म्हणू लागले म्हणून मला स्वप्नात, तुम्ही गावकऱ्याने 1 रुपया दिल्या, आता 4 आणि तरी दिल्या मंदिराला नाही द्यायला. मग तुम्हाला कसं वाटतं, ज्वारी घेतल्या त्याच्याच पैशावर त्याच्याच मेहनतीवर हे मंदिर झाले आणि गेल्या तर गेल्या, त्याच्या विषयाला जे अर्धमन ज्वारी होती की नाही ते अर्धमन तुम्ही का दिल्या नाही, अशी कशी पैसे केल्या. असं देव मला स्वप्नातून सांगितलं, बाबा आता याच्यावर तुम्हाला काय चर्चा करायची असेल ते करा, पण ते महादेवी पंत कोणाला गावकऱ्याला बोलू लागले. वाडे सुधा धान्य देवारे तानुनी वेदले सत्वरे अनेक काही सैके झाले बहुतरे चमत्कार भारे देखून. महाराज काय सांगावं, तुकाराम महाराजाला इतका आनंद वाटला, पण असाच चमत्कार झाला महाराज, सगळेच पाळीक्षण झालं. म्हणजे देव आपल्यावर शोभले बरोबर आहे म्हणले, आपण वरच्या वरी होते सुंदावाय मोरदे म्हणले झालं म्हणजे आपलं काम. हा आपल्या घरातनं काय दिले नाही, त्याची जेवारी त्याची मेहनत त्याच्यावर देव झाला म्हणले. खरं आपण आपल्या मधून काय दिलं का, पावसे दिल्या नाही. हे कोणाची चूक आहे, आपलीच चूक आहे. आपण काय करायला पाहिजे आता बघा, देवाचं कसं आहे, त्याला सप्ताह करायचं होता, कल्चरचा कार्यक्रम करायचा होता. काय करी कोणाच्या बुद्धीचा दाता कोण आहे, परमात्मा आहे. मग काय केले, सगळ्याला विचार करायला लावले, बाबा आता तुम्ही काय करा, सगळ्यांनी आपल्या इथली दाणे आणा आणि त्याचे अर्धामन द्या. त्याचे अर्धामन दिल्यावर मग आता कार्यक्रम कसा मस्तच होतो. काय झालाय का, कोणी काही कोणी तांदूळ कोणी घरचा कोणी गोळा कोणी शाखा कोणी साहित्य सगळं हे झाले. अहो महाराज काय म्हणू लागले, अरे असं करून जमणार नाही म्हणजे आता काय करू, कोणी साखर आणा, कोणी गुळ आणा, कोणी तूप आणा, कोणी तांदूळ आणा, जे जे लागतंय ते आणा. काय कमी पडणार आहे, कसला सप्ताह होतो होते का नाही. सगळ्यांना मिळून केल्यावर काय कमी होते, काहीच कमी होईना. एकटाच तुकाराम महाराजाला किती करावं. कोण म्हणाल्या गावातले लोक, मग काय केले सगळ्यांनी, कोणी तुपाचा डबा आणला, कोण तेलाचा डबा आणला, कोण कशाचा डबा आणला, कोण काय आणलं, तांदूळ आणले. जेवढी सामग्री झाली महाराज, आठवत सामग्री जायची सब त्याच्या वरी गेली. कोणाची कृपा आहे,
पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. त्याच्या मनात आलं की नाही कुण्याही रूपाने करून घेतो पण करतो. आणि तुकाराम महाराजाला काय वाटलं असेल बरं आता बघा पुढच्या वेळेस. सोडेने पावले गेले मते छाती हाती आसनिया मंत्र प्रपंच मते करुणे ते कृपाने हानिला. महाराज काय सांगाव, मंदिराचं काम एवढं मस्त करून ठेवलं आणि ब्राह्मणाला बोलवले. ब्राह्मणाला बोलवल्याच्या नंतर मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. देव सिंहासनी बसला. देवाला सिंहासनावर बसवलं. मंत्रयुक्त असे ब्राह्मण बोलवले आणि मोठ्या थाटानं देवाचा सोहळा झाला म्हणतात. ब्रह्माने देखते देखा देवाची करते अभिषोका वस्त्राने ओने असुरे उपचाराने काय केले. अहो महाराज, ब्राह्मणाने अनेक प्रकारचे मंत्र म्हणू लागले. अभिषेक केला, वस्त्र परिधान केले आणि देवाची महापूजा सुद्धा केली. अशा प्रकारचा थाट देहू गावामध्ये झाला म्हणतात. गंधाचे दास मला मारा तोचे दुखा त्यावेळी सुखला धोकाधी बनवला पेला नमस्कार घातला साष्टांग. अहो महाराज, सिंहासनावर देव विराजमान झाले. पत्र फुल पुष्प वस्त्र परिधान केलं, नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारची थाटामाटाची पूजा होऊन मोठ्या आनंदाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मार्फत देहू गावामध्ये झाला. अशा प्रकारची अनुष्ठेवापासूनची मूर्ती अजून आहे बरं का त्यांच्या घरामध्ये. तुकाराम महाराजांनी मंदिर पाडून मंदिर जे बांधलं होतं की नाही, ती मूर्ती तुकाराम महाराजांच्या घरातली अजून आहे. ते मंदिर काय म्हणला गेलाय का, प्रेम भरते होणे साथे तुका सदानंद ते नाते अद्भुत प्रेम त्या समयते नये वाते वंदिता. महाराज तुकाराम महाराजाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, आनंदाशी नाही जोडा आणि तुका मनी भिडा भक्तीची. इतका तुकाराम महाराजाला आनंद झाला की तो आनंद गगनात मावना झाला. त्याच्या मनात फक्त झालं हा. आणि सभा मंडपामध्ये तुकाराम महाराज एवढे नाचू लागले, एवढे नाचू लागले. नाचून नाचून तुकाराम महाराजा विधेय अवस्थेमध्ये त्या आनंदाच्या भरात किती नाचत होते काही माहित नव्हतं. अशा प्रकारची भक्ती तुकाराम महाराजाची होती. म्हणून अमर आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुकाराम महाराज राहणार आहे. कारण का त्याची भक्ती तुकाराम महाराजाची होती. काय म्हणलं अजून, आय जाले के उपचाराचा देवाची केल्या परदेशना मागा ब्रह्माना बैसले भोजना विडे दक्षिणा त्याची दिले. अहो महाराज, पूजा झाली, विधी झाले, जेवण झालं, अभिषेक झाले, महापूजा झाली आणि ब्राह्मण लोकांना दक्षिणा देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे ठेवले म्हणतात. तर का साधूला असं खाली हाताने जाऊ देऊ असं नाही. ब्राह्मणाला साधूला काहीतरी देऊन पाया पडावं हे पहिल्यापासून चिंध्यावर काढची नाही. म्हणून पंढरपुरामध्ये वारकऱ्याला कोण केळ देते, कोण 10 रुपये देते, कोणी काही बी देतात, देऊन आणि पाया पडतात. हा देण्याचा योग आहे, पहिल्यापासून हा रिवाज आहे. मग ब्राह्मणाला तुकाराम महाराजांनी गावकऱ्यांनी पाया पडून जे काही असतील 1.25 रुपये म्हणा काय असेल त्या काळातला देऊन त्यांना संतुष्ट केले आणि पाया पडून अशा प्रकारे त्या देहू गावामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झाला म्हणतात. देव उदाहरण ते होता तुक्याशी संतोष ते नित्या पते सगुण मूर्ते आवडती चित्ती नित्य नव्हे. महाराजाचा काय सांगावं, तुकाराम महाराजाला जे पाहिजे ते झालं. झाल्याच्या नंतर तुकाराम महाराजांनी रोज नित्य पूजा करू लागले आणि त्या देवाला डोळे भरून पाहू लागले. किती मग आनंद आहे. डोळे भरून या पाहिन तुझे रूप एकी मध्ये सुख दिवा. आमच्या पुजाऱ्याला रोज पूजा करायला भेटते. किती पुण्य असेल त्याचं. उभं पूजा कोणाला भेट नाही. उभं काम करत फिरणार आहे पूजा भेटली का. उभं कोणाला पूजा भेटते का. त्याचा अनेक जन्माचं सुकृत पदरात पाहिजे, अनेक जन्माची पुण्य पाहिजे तर त्याच्या वाट्याला देव पूजायचे.
कर्मठाच्या वाट्याला येणार येऊ शकत. अनंत जन्माची पुण्य आहे. अनेक जन्माचं पुण्य ज्याच्या पदरात आहे ना त्याच्याच वाट्याला देव येतो. बाकी कोणाच्या वाट्याला देव येत नाही. बरं देव येतो पण कसा येतो? निरपेक्षता ज्याची सेवा आहे त्याच्या वाट्याला येतो. तुकाराम महाराज काही मोल घेतले का? काही घेतलं नाही. बरं काही घेतलं नाही त्याचा अर्थ त्याला बायको नव्हती का पोरं नव्हती? तुकाराम महाराज सगळंच होतं. काय नव्हतं महाराज? सगळंच होतं. मग असून सुद्धा तुकाराम महाराजांनी काहीच न देता देवाची सेवा केली. देवाची सेवा केली त्याचा अर्थ देव त्याला उपाशी मारला का? कोण्यातरी रूपात देव येऊन करतच होता हो. फक्त तुकाराम महाराजाची परिस्थिती पाहायची, ती परीक्षा पाहायची होती म्हणून तुकाराम महाराजाला देव केलं तसं. तुकाराम महाराजाला कळत नव्हतं का? भूत भविष्य वर्तमान काळ तुकाराम महाराजाला सगळंच साथ गेलं. तसं बाबा देवाची सेवा करणारा कसा सेवेकरी पाहिजे? निरपेक्षतेची सेवा करतो त्याची सेवा देवाला आवडते. देवाला आवडते आणि देवही साधूंना आवडावा लागतो. कसा आवडावा लागतो? बहु आवडशी जीवा पासून या